शेतामध्ये आलो होतो, कपाशी पाहिली, एकही कपाशी वापली नाही. हंगाम चालला निघून. कसं करायचं, का करायचं, मनाले प्रश्न पडले. इथं बसलो दुःखात वातावरणामध्ये. घरी सुद्धा जाण्याची इच्छा नाही आणि वावरात सुद्धा मन रमत नाही. कसं करावं, का करावं, अन्न गोल लागत नाही, रात्रभर झोप लागत नाही. पहिलंच कान वायते. तिथं ही शेती बरबाद झाली. त्याच्या पहिलं आमची शेती गेल्या वर्षी बरबाद झाली होती. त्याच्या पहिलं आमच्या शेळ्या मेल्या होत्या. त्याच्याही पहिलं आमचं यूट्यूब चॅनल खतम झालं होतं. इकून तिकून आमच्या जीवनामध्ये ताण तणाव 10 वर्षापासून सतत ताणतणाव. तसं माझ्या जीवनामध्ये 25 सालापासून म्हणजे 2000 सालापासून या ना त्या कारणानं ताणतणावाच भोगवतो मी जीवन. एकही जीवन असं मी सुखी नाही पाहिलं. जीवनामधला एकही दिवस सुखी नाही पाहिलं मी. जीवन जगाचं कसं शेतकऱ्यानं कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा. हे 2-4 मिनिटं तुम्ही काही तुमचे जाईन वाया. जास्त काही सांगत नाही मी. आता सांगा तुम्ही, शेतकरी आशेवर जीवन जगाचा का? शेतकरी स्वप्नच पाचा नाही का? आम्हाला खूप वाटते हे घ्याव ते घ्याव, हे खाव ते खाव, पण आम्ही तोंडाले खिरा म्हणून पैसा जमवून ठेवतो आणि इकून तिकून टिपणं करतो, शेतामध्ये लावतो, पण ते काही उगवत नाही, ते काही होत नाही. लावलेला पैसा निघत नाही. आमच्या गोटा जमिनी पहिलंच. गोटा जमिनीमध्ये आता हंगाम चालला निघून. आता आजची 29 तारीख जून आहे. उद्यापर्यंत कसं ते लावायला जमतं कपाशी. आता पाहायला लागन जमलं तर इकडून तिकडून पुन्हा पैसे काढायला लागन. कारण ते यावर्षी सुद्धा लोकांकडून पैसे काढले, बियाणं घेतलं, खत घेतलं, उधार बाजार होऊन बसली. आता पोटा पाण्याचा प्रश्न कसा आहे, आपण चटणी भागात कसं ते खातच आहोत. यावर्षी कसं ते जीवन जगू आपण. आता यावर्षी हे शेती नाही पिकली आपली, असे दिवस गेला फुकट आपलं. या हंगाम शेती नाही पिकली तर लोकांचे पैसे द्यायचे कसे आणि आपलं पोट भरायचं कसं. यावर्षी कष्ट निबन कारण तर आपले गहू झाले कष्टरी. आता गहू फेर राहतो आपण, जमून गेला आमचं कष्ट. आता कोरडी मोठी पोळी खाता येईल, नाही चटणी भाकर तर कोणतं काही. कोरडी पोळी खाल्ली तरी आपलं कसा जीवन पोट भरू शकते. पण पुढच्या वर्षी जगाचं कसं हा एक आमच्या जीवनामध्ये प्रश्न आहे आणि या प्रश्नाला उत्तर अजिबात नाही. कसं जीवन जगाचं कसा काय करायचं सांगा तुम्ही. मला काही पटून नाही आलं. एवढा हताश होऊन गेलो जीवनामध्ये. कोणाच्या जीवनामध्ये असं होऊ नये, पण आमच्या जीवनात होते. तुम्ही कधी कोणाचं वाईट चिंतत नाही, कोणाचं काही चिंतत नाही वाईट. तर आमच्या जीवनात असं वाईट का होते हे खराब गोष्ट. पण काही लोकांचे पराठे वापले, भावाचे सोडून बहुत पराठे वापली. कारण मागून टिपली, आम्ही पहिले टिपली, वली लागली आमची. वली लागली म्हणजे दाना गेला सोडून, पान नाही पडला. दाना सोडून गेला आतमध्ये. काल पाणी आला 4 दिवसाचा. त्याच्या पहिलं एक पाणी आला, थो पाणी. एकूण ह्या दुसरा पाणी. 5 जून महिन्याच्या 29 तारखेला दुसरा पाणी आला. जून महिन्यात फोकट गेला. आता यापुढं पाणी येत नाही म्हणून सांगतात. त्यामुळे या हंगाम आमचा होईन कसा, पुढं कापसं होवायचे हो का, पीक होवायचे हो का नाही हो मला माहीत. आणि जीवन जगाचं कसं हा एक मुख्य खराब गोष्ट आहे. करायचं काय म्हणून तुम्हाला मी एक कळकळीची विनंती करतो भावांनो. कृपया हात जोडून सांगतो तुम्हाला मी. या व्हिडिओला तुम्ही जास्तीत जास्त लाईक करा, कमेंट करा, हाईप सुद्धा करा. लाईक केल्यावर कमेंट हाईप नावाचा शब्द येते. नाही तर तुम्हाला टिंब दिसते, उजव्या हाताकडे दिसते टिंब दिसते, 3 टिंब असे. त्या टिंबावर क्लिक करा, तिथे तुम्हाला हाईप नावाचं बटन दिसते. तिथं तुम्ही हाईप आम्हाला द्या, जेणेकरून आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. तेवढा आम्हाला तुमचा सपोर्ट होऊन जाईल. आणि एक कमेंटसुद्धा करा. तुमची कमेंट म्हणजे आम्हाला खूपच महत्त्वाची आहे. आमचा व्हिडिओ पुढे ढकलण्यासाठी महत्त्वाची आहे. कशी करा कमेंट, पण करा कमेंट. आमच्या जीवनाबद्दल करा, कशी करा तुम्हाला जे वाटते ते सांगा शेतकऱ्याच्या जीवनाबद्दल. तसेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. म्हणजे आमचे व्हिडिओ पुढे ढकेल आणि आमच्या व्हिडिओला जास्त व्हॅल्यू भेटेल, जास्त रँकिंग येईल आणि आमचं चॅनल चालू शकेल. तेवढा आम्हाला पोट भरण्यासाठी चान्स मिळू शकते. नाही तर आमचं जीवन हे शेतीच्या भविष्यात काही खरं नाही. जीवन फक्त आम्ही तुमच्याच भविष्यात जीवन जगू शकतो. नाही तर आमच्या जीवनामध्ये शब्द नाही उच्चारू शकत. तो शब्द आहे वरचा, तिथं जायची आमची पडी आहे. अशी आमची कंडिशन येऊ नये. निर्णय तुम्ही घेऊ शकता. मी एवढंच सांगू शकतो. जास्त काही सांगण्याची इच्छा नाही. आम्हाला शब्द फुटत नाही. आमचा मेंदू आमचा खराब होऊ नये, बरबाद होऊ नये. चला भावांनो, आवडल्यास लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. 5 आमच्या गावाकडे लोक. नमस्कार.